गाईज कशा सगळे तुम्ही. तर आता मागचा ब्लॉग जर तुम्ही बघितला होता तो आम्ही दिवा टू संगमेश्वर म्हणजे जी आमची आमची भैरीबणी जी आमची कुलदेवतेंचं आम्ही दर्शन घ्यायला आलेलो संगमेश्वरला कसब्यामध्ये. तर आता इथून आम्ही जाणार आहे पुढे. इथं आम्ही पुढे जाणार आहे रत्नागिरीला गणपतीपुळेला. तिथं आम्ही दर्शन घेणार आहे. आणि आता आम्ही जेव्हा येत होतो तेव्हा इथं संगमेश्वरला तेव्हा ट्रेनने आलो आणि संगमेश्वरपासून कसब्यामध्ये आम्ही रिक्षा केलेली. आता कसबा टू रत्नागिरी आम्ही बस केली मिनी बस. तर तिथं आता मी बसने जाणार आहे. हे बघा आता पूर्ण एकदम रेडी झालेलं आहे. हे बघा पूर्ण आता रेडी झालेलं आहे आणि एकदम आईचे दर्शनाने घेतलेले आहेत. तर तुम्हाला दाखवतो मी मंदिर आणि बस जी आहे ती मी तुम्हाला दाखवतो. तर सगळ्यात पहिले तुम्ही हे बघू शकता हे आहे मंदिर आई भैरीबणचं. हे कसब्यामध्ये आणि अजून एक जे मंदिर आहे ते एकदम डोंगरावर आहे. हे इथं खाली कसब्यावर आहे. आणि ही बघा ही जी आमची बस आहे ही मिनी बस आहे. ही आम्हाला रत्नागिरी गणपतीपुळेपर्यंत घेऊन जाणार आहे. त्यानंतर आज म्हणजे आज किती 28 तारीख आमची संध्याकाळी 7 वाजता आमची ट्रेन आहे इथून ते दिवा ठाण्यापर्यंत आहे. तर आम्ही तेव्हा पण जाणार आहे. आता मी तुम्हाला तिथं गेल्यावर भेटतो आणि नंतर बसमध्ये भेटेन आणि तुम्हाला मी तिकडचं दाखवतो कसं बीच आहे गणपतीपुळेचं. आणि तिथं मोबाईल घेऊन अलाउड नाही आतमध्ये जायला. मी बाहेरून तुम्हाला दाखवतो. तर चला आपण बसमध्ये भेटूया. आता आम्ही आमच्या भैरीभवानी आईच्या मंदिरापासून 5 मिनिटाच्या अंतरावर वरती एक मंदिर आहे. ते पांडवकालीन मंदिर आहे. त्या मंदिराचं नाव आहे कर्णेश्वर मंदिर. हे शंकराचार्य पांडवकालीन म्हणजे पांडवांनी बनवलेलं मंदिर आहे. तर मी तुम्हाला ते पण दाखवतो. त्याच्या आधी आता आम्ही जाणार आहे ते नाश्ता आणि करायला ते पण मी सगळं तुम्हाला दाखवतो. पण जर तुम्ही आता इथपर्यंत ब्लॉग बघत असाल तर पुढपर्यंत पण बघा. तर मी तुम्हाला तर दाखवतो कसं मंदिर एकदम भारी मंदिर आहे. तुम्ही बघू शकता एकदम ओल्ड एकदम आणि पूर्ण आहे ना दगडांचंच आहे म्हणजे एकदम असंच आहे ना. हे बघा तिथे गणपती बाप्पांचं मंदिर आहे ते पण तुम्हाला दाखवतो. पण मला त्याच्यावर तुमच्याशी एक बोलायचं होतं की इथं ना तुम्हाला दाखवतो ही जागा ह्या जागेवर मागच्या टाइमला जेव्हा आम्ही आलो होतो तिथे आजी होती एकदम गरीब आजी होती. तर त्यांना आम्ही पैशांची मदत पण केलेली. पण ह्यावेळी तर दिसत नाहीत काय माहिती कुठे गेले ते आहे की नाही ते ना आता माहिती आम्हाला. पण ते दिसत नाहीत. तर बघू आम्हाला कुठे दिसलं तर मी तुम्हाला दाखवतो. पण हे बघा किती भारी एकदम सुंदरचं असं एक मंदिर मस्त पांडवकालीन एकदम कर्णेश्वर नाव आहे मंदिराचं. हे बघा तर हे बघा आता हे वाला जे मंदिर आहे हे गणपती बाप्पाचं मंदिर आहे. तर ह्याच्या आतमध्ये मी तुम्हाला बाहेरून दाखवतो नाही तर तुम्हाला मी आतमधून दाखवतो मंदिर. तर आता आपण चला आतमध्ये जाऊया. तर गाईज ह्याच्यात जो मागचा तुम्ही फोटो बघितला त्याच्यामध्ये पूर्ण या मंदिराची पूर्ण माहिती दिलेली आहे. तर तुम्ही ते व्हिडिओ पॉज करून तुम्ही पूर्ण बघू शकता वाचू शकता. तर इथं गणपती बाप्पाचं मंदिर आहे. आणि आतमध्ये ना एक स्पेशल काय म्हणजे माहिती आहे का जे पांडवांचे जेवायचे ते 5 प्लेट आहेत म्हणजे 5 म्हणजे परत आहे सगळे 5 मोठे ते तुम्हाला दाखवतो आतमध्ये गेल्याच्या नंतर. तर सगळ्यात पहिलं आपण ना गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया आणि मग मी तुम्हाला भेटतो. तर गाईज बघा हे गणपती बाप्पांचं आपलं मंदिर जे संगमेश्वरमध्ये आहे कसब्याचं आहे. हे बघा अशी एंट्रन्स आहे मस्तपैकी आणि गणपती बाप्पा मोरया. हे बघा असे मस्त गणपती बाप्पा आहेत. इथं पण गणपती बाप्पांची मूर्ती आहे. हे बघा तुम्ही बघू शकता एकदम किती भारी वाटतंय बघा. तर गाईज इथं मी आता फटाफट बाप्पांचं दर्शन घेतो आणि तुम्हाला त्यावेळेला मंदिरात जातो जे इकडचं फेमस मंदिर आहे. त्याच्यात तुम्हाला मी जे बोललेलं जे प्लेट्स आहेत जे जेवायचे केवढे मोठे ते 5 प्लेट आहेत मी ते तुम्हाला दाखवतो. सगळ्यात पहिलं आपल्या बाप्पाचं दर्शन घेऊया. आता हे मंदिर आहे ना कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर ज्योतिबा खिद्रापूरचं शिव मंदिर नाशिकचं त्र्यंबकेश्वर त्यापैकी हेमाडपंथी कर्णेश्वर हातोडा आणि छंदीन तयार केले. ह्याला लोखंड आपण सिमेंट मशिनरी वापरलेली नाही. तुम्ही आता पूजा केलीत ना आज पार्वती माता आहे शिवाय शिव पार्वती आहे. ही बघा पूजा केलीत ना ते पार्वतीचा पंचकळस आहे. ते बघा पार्वतीचं फुल आहे तिथे. हे बघा शंकर कळस म्हणजे घागरी आहेत त्या अशा 5 ठिकाणी 5 घागरी आहेत आणि 5व्या घागरीवरती शिव पार्वती आहे ना म्हणून पूजा करायची. हे बघा शंखांच्या कळ्या बनवल्यात म्हणून आपल्या घरातले देवरातले शंख आहेत ना ते वाचतात झाडावरच्या कळ्या फुलतात त्याला ब्रह्मतत्व म्हणतात म्हणून विहारमध्ये शंखाने
संशय घ्यायचा नसतो. शंख वाजतात, कळ्या फुलतात, त्याला ब्रह्मतत्व म्हणतात. आणि बघा ब्रह्मदेव आहेत, फोटो काढायला चालेल. ब्रह्मदेव आहेत, पलीकडे सूर्यदेव आहे, शेष विष्णू आहेत, महेश, ब्रह्मा विष्णू महेश, तिन्ही देवांचं दर्शन इथे होतं. बाकी कुठल्या देवात होत नाही, कारण ब्रह्मदेवाची मूर्तीच कुठे नाही. आणि ते ब्रह्मदेव आहेत, पलीकडे सूर्यदेव आहेत, म्हणून ह्याच मंदिराला ना मगर आहे. इथे नंतर बघा दाखवतो, मगरीवरती मंदिर आहे, म्हणून ह्याच मंदिराला संपूर्ण प्रदक्षिणा चालते. म्हणून तिथली प्रदक्षिणा आणि काशी प्रदक्षिणासारखी, म्हणजे तुम्हाला काशीचं पुण्य मिळतं, म्हणून याला प्रतिकाशिनी कर्ण कशी म्हणतात. आणि सूर्यदेव आहेत ना, अजून सकाळ सूर्य उगवला तर प्रकाश किरण, सूर्यकिरण तिथे जातात. पायामध्ये 7 घोड्या चालत आहे, डोकीवर 12 राशी आहेत, हातामध्ये अमृत कलश आहे, दोन्ही साईडला 2 सूर्यपत्नी आहेत, त्यांना संध्या छाया म्हणतात. 12 राशी सूर्याभोवती फिरतात, म्हणून सूर्यदेवाला 12 राशींचा राजा म्हणतात. म्हणून सूर्यापासून कुंती पुत्र कर्ण, कर्णाचं कर्णेश्वर, पांडवांचा मोठा भाऊ कर्ण. आणि पांडव जेव्हा अज्ञात असत होते ना, त्या धनुर्विद्येला परशुराम होते, आणि परशुराम पांडवांना सांगितलं होतं 6वा आपला कर्ण मोठा भाऊ होता. म्हणून कर्णाच्या स्मरणार्थ, भावाच्या स्मरणार्थ पांडव मंदिर बांधत होते. मंदिर बांधत असताना इथून अर्धा किलोमीटर जाकमाता देवी आहे. ती जाकमाता देवी ना पाठ होण्यापूर्वीच कोंबडीची पण फोटो ओरडली, कारण तिचं महत्व कमी होईल, तिचं महत्व कमी होईल, काशीचं महत्व कमी होईल. म्हणून इथे प्रतिकाशी झाली नाही, हे कळत झाली नाही. हे जर कळत झाली असते ना, तर आज इथे प्रतिकाशी झाली असती. म्हणून सूर्यपासून कुंतीपुत्र कर्ण, कर्णाचा कर्णेश्वर, म्हणून इथली प्रदक्षिणा आणि काशी प्रदक्षिणासारखी, म्हणून संपूर्ण प्रदक्षिण मालाची श्रीदेवाचं दर्शन घ्यायचं. आता इथून 20 किलोमीटर शृंगारपूर गाव आहे, ते छत्रपती संभाजींचे सासरवाडी, येसुबाईंचं माहेर. छत्रपती संभाजींचा तिथे एक राजवाडा होता, आणि हा पुतळा आहे ना तुम्ही आला ते तिथे एक राजवाडा होता. संभाजी शिवाजी आले ते नंतर बघा 5 मिनिटं लागतील. गाडी खाली लावले, पूल आहे ना, इथून सरळ जायचं. पूल आहे, पुलाच्या डाव्या साईडला 3 नद्यांचा संगम आहे. बघा एवढ्या लांबून आलं ते अलकनंदा, वर्णानी शास्त्री, आणि 3 नद्या संगमावरचं संगमेश्वर. रेल्वे स्टेशनला, स्टँडला, तालुक्याला नाव दिलंय, खरं संगमेश्वरी आहे. छत्रपती संभाजी शिवाजी आले की त्या संगमेश्वर मंदिरची, या कर्णेश्वर मंदिरची पूजापाठ करायची. आणि पुतळा आहे ना, तिथेच पूर्वी सरदेसांचा राजवाडा होता, आता नाहीये. आणि तिथेच तिथे सरदेसांच्या राजवाड्यामध्ये छत्रपती संभाजींना पकडलं गेलं, अटक केली, कैद केली, आणि इथून तुळापूरला नेलं. पुण्यापासून 17 किलोमीटर आळंदी जवळ वडबुद्रुक तुळापूर गाव आहे, अहमदनगर रोडला, आणि तिथे एक संगम आहे भीमा, भामा आणि इंद्रायणीचा. तिथे समाधीची हत्या झाली, तिथे समाधी आहे. आता कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर, ज्योतिबा, खिद्रापूरचं शिव मंदिर, नाशिकचं त्र्यंबकेश्वर, त्यापैकी कर्णेश्वर. हा हातोड आणि छन्नी तयार केले. त्याला लोखंड, लाकूड, सिमेंट, मशिनरी वापरलेली नाही. एका दगडाचं, एका दिवसाचं, एका रात्रीतलं 3000 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. त्यावेळेला 1 दिवस 1 रात्र 6 महिने ज्योती. सूर्योगला ते 6 महिने मावळतच नव्हता, म्हणून कुंभकर्ण 6 महिने झोपायचे. त्यावेळी 1 रात्र, त्यावेळेचा 1 दिवस, म्हणजे आताचे 6 महिने. म्हणून याला एका दगडाचं, एका दिवसाचं, एका रात्रीतलं मंदिर म्हणतात. हा. ओम नमः पार्वती पदे गुरुदेव दत्त. आता इकडे फिरव मोबाईल, यांच्यावर पण फिरव मोबाईल. ताटाचं काय दाखवतो थांबा, अजून आहे अजून आता यांच्यावर सगळ्यांना गुरुदेव आयुष्यमान सुख शांती दाखवतो. आयुष्यमान सुख शांती. तर गाईज, जसं तुम्ही ह्याच्या आधीचे जेवढे पण जे क्लिप बघितले, ज्याचे ते आपल्या भटजींनी सगळं सांगितलेलं, पूर्ण महत्त्वपूर्ण सगळी माहिती याची सांगितलेली आहे मंदिरची, कर्णेश्वर मंदिरची. तर तुम्ही पूर्ण क्लिप जर तुम्हाला पाठचा जर आवाज म्हणजे आवाज जर येत असेल तर इग्नोर करा, आणि जर तुमच्याकडे इयरफोन असेल तर इयरफोन लावून ऐका. खूप भारी माहिती दिलेली आहे. आणि त्यांचं जे आपलं जे मंदिर जे आहे ते पूर्ण दगडांवर बनवलेलं आहे. नाही त्याचं आता तर कसं आर्किटेक्चर सगळं यूज करतात, जसं ते बोललेले, तसं ते काहीच नाही बनवलं आहे. स्वतःच्या हाताने दगडावर एकदम कोरून बनवलेलं आहे. तर हे एकदम इंटरेस्टिंग आहे, बघण्यासारखं आहे. आपण मुंबईला असतो, मुंबईवरून हे सगळं असं बघायला भेटतं, ते खूप चांगलं वाटतं. तर तुम्ही पण एकदा या कधी असं फॅमिली ट्रिप काढत, जसं आम्ही काढलेली आहे, तर येऊ शकता तुम्ही. तर आता मी पुढे जाणार आहे. पुढे जर आम्ही गेलो तर जाऊ, कारण की तर लेट होतं, आम्हाला गणपतीपुळेला पण जायचं आहे. तर आपण तिथे भेटूया. तर गाईज, आता आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलो. मिसळपाव पडिये नाव वाटतं मिसळपावचं, तर बॅनरवर वाचलेलं मी, मला पण आता नीट आठवत नाही. तर कसं वाटतं एवढा ट्रिप झाली आपली? खूप मस्त वाटलं. आता ज्या मंदिरात गेलो तिथे तर खूप मजा आली. आणि अजून गाईज, आता अजून बाकी आहे. आणि आपलं कोकण तुम्हाला माहिती आहे, जन्नत आहे. तर आता आम्ही गणपतीपुळेला पण जाणार, तिथं मग खूप भारी आहे. तर तुला एक्साइटमेंट आहे की नाही? ते पण तुम्हाला तर गाईज, आम्ही आता पोहोचलेलो आहे गणपतीपुळेला. कसं वाटतं तुम्हाला? एवढी ट्रिप झाली, कसं वाटतंय? मस्त वाटतं. आता गणपती बाप्पाचं दर्शन होणार आहे. आता अजून आनंद आहे. आज गणपती दर्शन होतं. तर गाईज, आता आम्ही चाललोय पुढे दर्शनाला. त्यानंतर हे बघा, ही एंट्रन्स अशी गणपतीपुळेची, हे बघा. आणि तिथं समोरच बीच आहे. तर पहिला आपण बाप्पाचं दर्शन घेऊ, त्यानंतर आपण बीचवर जाऊ. तर गाईज, मला वाटतं व्लॉग आपल्या घरा इथं पॉज करावं लागेल, कारण की आतमध्ये एंट्री नाही, कारण की तिथे लिहिलेलं आहे मोबाईल नॉट अलाउड आहे. तर आपण आतमध्ये मोबाईल नाही घेऊन जाणार आहे. बाहेर आला पण व्लॉग कंटिन्यू करू, त्यानंतर रूमवर जाऊन कपडे चेंज करू, त्यानंतर आपण बीचवर आपण मस्त व्लॉग करू. आणि चॅनलला पण लाईक बी करा मस्त जरा.
जरा सबस्क्रायबर्स वाढू दे माझे पण जरा, एवढं चांगले कंटेंट आणतोय मी. तर चला आपण बीचवर भेटूया. तर काय आता आमचं दर्शन झालेलं आहे गणपतीपुळे बाप्पांच्या इथं मंदिरात. पाठीवर इथं मंदिर आहे आणि एकदम खूप असं चांगलं एकदम दर्शन झालं, कोणच नव्हतं. आता मी महाप्रसाद ठेवलं आहे, तिथं आम्ही आता जाणार जेवायला. त्याचं चेंज करून हे बघा समोरच बीच आहे, हे बघा समोरच बीच आहे. तर आम्ही बीचवर सुद्धा जाणार आहे, तर ते पण तुम्हाला दाखवतो. सगळ्यात पहिला आता आपण जेवायला बघू काय आहे. महाप्रसाद ठेवला, काय पण असो तरी चालेल आपल्याला, देवाचा प्रसाद आहे, मग खाऊया आपण. तर तुला कसं वाटतंय? खूप चांगलं वाटतं, मन प्रसन्न झालं. तिचं मन प्रसन्न झालंय, माझं पण मन प्रसन्न झालंय. तरी दर्शन एकदम चांगलं झालं, प्लस आम्हाला आरती पण भेटली आणि महाप्रसाद पण भेटत आला, तर खूप चांगलं वाटतंय. चला मग आपण आता बीचवर भेटू. तर काय आता बघा आम्ही कपडे चेंज करून आता आम्ही चाललेलो बीचवर. मजा येणार आहे की नाही? फुल एन्जॉय. एक्साइटमेंट बघा किती झाली आहे. आणि ही बघा एकदम बीचचं सामान, स्विमिंग कॉस्ट्युम घालून सगळं चाललंय. तर आता मी बीचवर चाललोय, तिथं राईड असेल तर राईड पण करू. पण सगळ्यात आधी जाऊ दे मस्त बीचवर, एक नंबर मजा येणार आहे. तर चला आपण बीचवर भेटूया. तर गाईज आम्ही आता बीचवर आलेलो आहे. कसं वाटतंय? तुला कसं वाटतंय? छान. तुला? तुम्हाला कसं वाटतंय? तर गाईज आता आम्ही आलेलो आहे, एक नंबर एकदम साफ बीच आहे, एकदम साफ बीच आहे. तर खूप एक्साइटमेंट होते. आता थोड्या वेळाने आम्ही ATV पण चालू, पण त्याच्या आधी आता तुम्ही व्ह्यू बघा. तासा एकदम मस्त आणि एकदम त्याचा एकदम व्ह्यू भारी आहे. तर आम्ही जर आता एन्जॉय करतो, नंतर वॉटर राईड केलं तर ते पण तुम्हाला दाखवतो. तर गाईज आता आम्ही पोहोचलेलो आहोत रत्नागिरी स्टेशन, जिथून आपली ट्रेन आहे ठाण्यापर्यंत. ते मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे आपलं कोकण रेल्वे रत्नागिरी, तिथं आमची सगळी फॅमिली थांबलेली आहे. तर आता आम्ही निघणार. आता आमची ट्रेन येईल, अजून टाईम आहे 6:45 वाजता आमची ट्रेन येणार आहे. तर तोपर्यंत आम्ही प्लॅटफॉर्मपासून टाईमपास करू. तर आता मी तुम्हाला डायरेक्ट ट्रेनमध्ये भेटू, नाहीतर घरी भेटू. मग आपण तिथं ब्लॉग आपला एंड करू.